तुम्ही जर हा आपला परिसर समोरचा बघितलात तर तुम्हाला ते बघूनच समजेल की या परिसराला किंवा या जंगलाला अंधारबन असं का म्हणतात. लिटरली हा पोहता येतं काय, पोहता येतं काय नाही इथे बोलणार मग तुम्ही. कसं झालं सांगू, अशा घसरली मी, पडणार होती धुबूक. असाच रस्ता होता. असाच तुम्ही जर नीट बघितलं असेल तर तुम्हाला आपल्या सह्याद्रीचे पांढरे पूर्ण रत्न तुम्हाला पाहायला मिळत असतील. हे बघा समोर काहीतरी मला रस्ता नाही दिसत आहे खाली. मी तो जायचं खाली तेच कळत नाही. आणि या ठिकाणी आपल्याला पेड़ एक पडलेला आहे, त्या झाडाच्या खालून वाकून आपल्याला असं जायचं आहे. वाव, मछली आपल्या इथे पाहायला मिळतात. याचा अर्थ आपण आता मनुष्यवस्तीच्या जवळ आलेलो आहोत. बैठेंगे तो 500 रुपये मिलेगा, खड़े रहेंगे तो कुछ नहीं. तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. आपण सध्या आहोत आता अंधारबनच्या ट्रेकसाठी आणि जस्ट आपण मागे चौकीतून आपण आपली पावती घेतली आहे, ज्याची आपल्याला पर पर्सन तिकीट पडली 140 रुपीज. आणि जस्ट आपण ट्रेक चालू केला आहे. मागं आपली मंडळी आता हळूहळू येत आहेत आणि आपल्या समोरच जस्ट आपला अंधारबनची स्टार्टिंग दिसते. ॲक्च्युली झालं असं की खूप गफलत झाली थोडीफार, त्या गफलतीमुळे आपल्याला थोडाफार उशीर झाला, पण फायनली आपण आता आपली ट्रेक चालू केली. आणि तुम्ही पाऊस तर बघू शकता किती आहे. एवढं बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा चांगलाच पाऊस आहे आज. तो आज आपल्या ट्रेकला सुद्धा जाम मजा येणार आहे. समोर आपल्याला तुम्ही जर नीट बघितलं असेल तर तुम्हाला आपल्या सह्याद्रीचे पांढरे पूर्ण रत्न तुम्हाला पाहायला मिळत असतील. हे बघा समोर आईकडे या बाजूला असा. ॲक्च्युली पाऊससुद्धा खूप आहे, त्यामुळे आपल्या सर्वत्र हे पांढरे शुभ्र रत्न पाहायला मिळत आहेत. तुम्ही जर हा आपला परिसर समोरचा बघितलात तर तुम्हाला ते बघूनच समजेल की या परिसराला किंवा या जंगलाला अंधारबन असं का म्हणतात. लिटरली हा बघा पूर्ण काळोख काळोख, म्हणजे तेवढा उजेडसुद्धा खाली पडत नाही. त्यामुळेच ह्या जंगलाला अंधारबन नाव असं पडलं, डेन्स डार्क फॉरेस्ट. आणि लिटरली एवढे इथे धबधबे आहेत पावसामुळे की बघूनच मन तृप्त होतं. आणि सर्व जे आपल्यासोबत आले ते पण खूप खुश झाले लिटरली एवढे सर्व धबधबे बघून, आणि खूप बरं वाटतं आहे. बाकी लोग कहाँ गए? जर आपण ज्यावेळेस मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस हा जो तुम्हाला दिसतो आपण तिकडून असा क्रॉस करून गेलो, पण आता तुम्ही जर यावेळेस बघितला तर हा इथे ब्रिज बांधला आहे, जेणेकरून ही जी क्रॉसिंग होते ती बऱ्या प्रमाणात इझी झाली, म्हणजे सोयीस्कर झाले. जर तुम्ही बघितलात तर हा ब्रिज खूप सेफ्टीसाठी खूप चांगला आहे, कारण मागच्या वेळेस आपण त्या बाजूने असा फेरा मारून आलेलो आणि आता डायरेक्ट आपण पुलाचा वापर करून आलो आहे. सो इट वॉज ग्रेट. आपल्या फॉरेस्टला सुद्धा चला.
पोहता येतं काय नाही इथे बोलणार मग तुम्ही. तर इथे आपल्याला एक छोटासा एक धबधबा आहे, पण त्याचे आता रोप बांधलेली आहे. सावकाश काय करता बोवा आले ना. चला अरे तू काय पडतेस, वॉलिंटियरशी पडायला लागले तर कसा व्हायचा. चला हे छोटासा धबधबा आहे इथे आणि सावकाश. तर आता इथे क्रॉस करतायत आणि आपण पण चाललो आहे आता आपल्या पुढच्या दिशेला. इथे आपल्याला तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे बोर्ड पण सुद्धा लावलेत जेणेकरून रस्ता कुठे चुकू नये. सो लेट्स गो गाईज. देअर टू मच वॉटर. तुम्ही आजूबाजूला आपल्या बघितलं असेल, हा बघा अच्छा आपल्या दोन हे जे झरे आहेत त्या मोठ्या झऱ्यांचा इथे उगम होतो. आणि मागच्या वेळेस आपण हे जर मोबाईल पकडतो जाते, मागच्या वेळेस आपण ज्यावेळेस ट्रेक केला होता त्यावेळेस आपला रस्ता हा इथून असा झाला आणि ही मोठी जो हा मला हा जो धबधबा दिसतोय तो धबधबा आपण क्रॉस करून अशा प्रकारे वरतून असा आलो होतो. पण आता हा वन विभागाने इथे जो ब्रिज बांधला आहे बघा तुम्ही जो बघू शकता, या ब्रिजमुळे खूप सारं सर्व सोयीस्कर झालं आहे आणि लिटरली क्रॉस करायला सुद्धा खूप इझी आहे. तुम्ही बघू शकता लिटरली म्हणजे एवढा जो हेवी फ्लो आहे स्टील आपल्याला सर्व क्रॉस करायला खूप इझी होतं आहे. जर हा तुम्ही परिसर बघितला असेल आणि आता वाटायला लागलं की आपण खरोखरच अंधारवनामध्ये आहोत. आणि आजूबाजूचा हा जो तुम्हाला डार्कनेस जो पाहायला मिळतो लिटरली ते खाली प्रकाशसुद्धा खालच्या भागामध्ये पोचत नाही. काय देवकी मॅम तुम्ही काय बोलू शकता का दोन मोलाचे शब्द. झाला ठीक आहे धन्यवाद. आणि या ठिकाणी आपल्याला पेड़ एक पडलेला आहे, त्या झाडाच्या खालून वाकून आपल्याला असं जायचं आहे. चलो 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 आगे. कोणता टोल नाका आला का. अरे जवळपास आता आपल्याला आपण 2 ते 2.5 तास चालायच्या नंतर आपल्याला हा पहिला दमला. आत्ता मी आवाज ऐकला कुणीतरी तोंडात आणि आता 5 मिनिटापूर्वी खायला ब्रेक घेतलेला लगेच जिरवला पण. आपण आता बऱ्यापैकी आपला ट्रेक करण्यापर्यंत म्हणजे आपल्या टप्प्यापर्यंत पोहोचलो. पलीकडे आपण या सपाटाच्या भागावरती आल्याच्या नंतर हा जो पावसाचा मारा आपल्या समोर तोंडावरती येतोय. लिटरली तो पावसाच्या थेंबाचे खूप तोंडाला जोरात लागत आहे. सगळेजण हे बघा तोंड बघा तोंड बघा आणि बाकीची पण सगळी ते बघा वाकत 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 येतात. तोंडावर लागतात की नाही बघ, ही पण लपवून लागतं की नाही तोंडावरती. हे बघा हे बघा हे बघा हे बघा जादू जादू. आपल्याला आता म्हशींचं दर्शन झालेलं आहे. म्हशी आपल्या इथे पाहायला मिळतात. याचा अर्थ आपण आता मनुष्यवस्तीच्या जवळ आलेलो आहोत. आणि जर तुम्ही बघितलं असाल ती म्हैस आपल्याला इकडे बघते म्हणजे ती अंगावर सुद्धा मारायला येऊ शकते. आणि ती पण तुम्ही बघू शकते कान जरा ती मी करते. म्हैस जर धावत धावत आली तर काय मजा येईल नाही. हे बघा ए मी नसता ऐकून घेतला. बोल ना काहीतरी. मी नसता ऐकून घेतला. बोल ना. खाटी देव खाटी देव खाटी देव मोठी मोठी मोठी.
पिंक कलर तर आपण आता पोचलोय हिरडी गावामध्ये जो या बाजूचा अंधारबनवालाचा इकडचा बेसूर त्या बेसूरमध्ये पोचतोय आणि आपण चालू आहे आता आपल्या अजून खाली जो विरा डॅम आहे त्या डॅम जवळ पोचायचं आहे आणि इथून परत आपल्याला खाली अजून छोटासा ट्रेक करत 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 खाली जायचं आहे. तो चालो पावसाचा एवढा मारा होतोय की बघा सर्वांचे तोंड असेच त्या कारणाने तुम्हाला थोडेफार वाकडे झालेले तोंड दिसतात ते याच कारणामुळे कारण की पाऊस हा तो खूप तोंडावर पाऊस आहे माहिती बघा बाकीचे मंडळी पण हळूहळू उतरत आहेत. पण जर तुम्ही हा बघा तुम्हाला आता पण दिसत असेल तर पाऊस आहे काय अंधार पण लिटरली आज आम्हाला अंधार करूनच सोडणार आहे. पुढच्या टाइमला घेऊन जा. परत 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 चल टेक तू नाही बोल 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 मी नाही येत मग जाणारच कुठे मी नाहीत मग पुढच्या ट्रेकला घेऊन जावा. तिथून हा मी इथेच राहतो. पण पुढच्या ट्रेकला आलो तर इकडून परत तिकडे जाणार आहोत खाली. मग रिटर्नला येईन मी फक्त. पण रिटर्न इकडून जायचंच नाही ना. चालेल इथनं या मग. पण काय येऊ जर इथनं जायचाच नसेल तर पडली तर बसली कुठून अरे पण इकडून आता आलोय मग परत कशाला तिकडे जायचा. नाही जायचं अजून बेसिक क्लिअर नाही तुझे. हा फर्स्ट ट्रेक आहे ना. सोबत राहू नको. हा ठीक आहे ठीक आहे नोटेड. काय कोण तुला काय बोललं काय कोण बोललं काय तुला. हां बघ कोण नाही काय बोललं. तिकडे तुम्ही सर्वांची तोंड बघू शकता. लिटरली सर्वजण खूप थकलेत. मी पण खूप थकले लिटरली म्हणजे एवढ्या पावसातून मला पण घामाच्या धारा आहेत बघा इकडे पण तुम्ही बघू शकता. धारा पावसाच्या धारा आहेत. खूप थकलेत आणि इकडे आपण तुम्ही बघू शकता त्याच्यातून काहीतरी करत नाही. आपल्या खास साताऱ्यावरून आपल्या काहीतरी आणले खायला काय बोलतात त्याला खाकरा आणलेला आहे खायला. तिकडे पण असं मोडून खायचा तो. अरे घे ना पूर्ण. मग व्हिडिओ निकाल. काहीतरी दे. बघ भगवान तो बघ भगवान पोटात भगा असं कोंबलं नात मध्ये. बडा चा तर आपल्याला आता ज्या म्हशी भेटल्या त्यांचं दर्शन आपल्याला पुन्हा झालेलं आहे. चा ओर हो बडा चा या 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 बाजूने या काय नाही करणार. या 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 आणि गाईस हा बघा अप्रतिम नजारा समोर तुम्हाला पाहायला दिसत असतील आपले सह्याद्रीचे पांढरे शुभ्र रत्न. एवढं भारी वाटते ना इथून बघून समोर आपल्या ज्या पठारातून हे सर्व जे धबधबे बाहेर पडतात ते हे बघा. ओ माय गॉड लिटरली हे दृश्य हा तो समोर तुम्हाला भिरा डॅम पाहायला मिळत असेलच कॅमेऱ्यामध्ये. आणि हे सर्व आपले धबधबे हे बघा एवढे भारी वाटतात ना आई शपथ. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते काय बोलते पडली. तर मॅम आता जो आपला दर्दनाक हादसा होते बचा तो कसं झालं ते जरा सांग ना. कसं झालं सांगू. असे घसरली मी पडणार होती धुबूक. असाच रस्ता होता. असाच होता हा. एकाने मागून पकडलं दुसरीने पुढून पकडलं तर मी वाचले पडले नाही. पण बिचारा तो पोरगा पडला मला बघ. हो डेमॉन्स्ट्रेट करू तुला. तो आता इथे परत पडला तोच बिचारा. बोल काहीतरी. मला रस्ता नाही दिसत आहे खाली. मी तो खतरनाक रस्ते आणले खाली कसं जायचं खाली तेच कळत नाही. सोपे रस्ते सगळे भूक लागली आहे आणि चिकन वाट बघताय. थोडा लवकरात लवकर खाली घेऊन जावा. डायरेक्ट उडी. लगेच दोरी कशाला आणली आपण लगेच इथून उतरूया. लगेच तिथनं खाली उतरायचं सटॅक पटॅक सटॅक. भारी होता.
आणि हा व्ह्यू आता व्ह्यू मी ऐकलेलं की इथला व्ह्यू हा दिसत नाही कारण ते धुकं खूप असतं आता यायला लागलं पण आम्हाला तो व्ह्यू दिसला वा 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 नंबर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपण पण या लाकडी पुलावरून जाऊया. ॲक्च्युली हा पूल पण एकदम खतरनाक आहे. बघा लाकडाच्या सहाय्याने पूर्णतः पूल बनवण्यात आलेला आहे आणि आपण पण आता या पुलावरूनच चाललो आणि बाकीची मंडळी पण सर्व या पुलाचाच वापर करतात कारण की कधी कधी या आपला जो झरा आहे त्या झऱ्याला बऱ्यापैकी चांगला फ्लो असतो. सगळ्यांची गाडी अरे सगळ्यांची गाडी. कोई हमसे जीत ना पाए चले चलो चले चलो. लास्ट पॅच चला 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 चला. आणि आपण आता आपल्या ट्रेकच्या आता शेवटाकडे आलो म्हणजे ऑलमोस्ट आता या ठिकाणी आपल्या ट्रेकचा एंड होतोच आणि आता आपण पोहोचतो खाली आपल्या भिरा डॅमजवळ. आणि या ट्रेकची एक खासियत असते की आपण ही ट्रेक असते ही आपल्या वन वे जरी असते म्हणजे आपण चालू करतो आपल्या पिंपरी डॅमपासून तर आपला एंड होतो हा भिरा डॅमजवळ. तर जवळजवळ आपला 14 ते 15 किलोमीटरचा हा आपला ट्रेकचा प्रवास असतो अंदरबनचा. आणि तुम्हाला एक मी सजेस्ट करेन की तुम्ही ज्यावेळेस ट्रेकसाठी याल तर तुम्ही पुरेसं खायला घेऊन या कारण की मध्ये तुम्हाला खायला काय मिळणार नाही. आणि जर तुम्ही स्वतःच्या व्हेकलने येत असाल तर तुम्हाला हा ट्रेक इथपर्यंत म्हणजे आपला हा जो देवकुंडचा जो एंट्री पॉईंट आहे त्या देवकुंडच्या एंट्री पॉईंटपासून तुम्हाला पुन्हा तेवढा जो 14 किलोमीटरचा ट्रेक आहे तो पूर्ण करावा लागेल. म्हणजे जवळजवळ 14 आणि 14 28 किलोमीटरचा ट्रेक पूर्ण करावा लागेल. अदरवाईज तुम्ही कोणत्या तरी ग्रुपसोबत या की जेणेकरून तुमची गाडी तुम्हाला पिक करायला भिरा डॅमजवळ येईल. आणि आपण पोचलो आहे आपल्या भिरा डॅमजवळ. तुम्हाला हा बाजूचा जो परिसर दिसतोय हा पूर्ण डॅमचा परिसर आहे आणि आपली सर्व मंडळी बघा तुम्हाला थकलेले भागलेले भुकेलेले सर्व चेहरे तुम्हाला पाहायला मिळत असतील. लिटरली बघा लिटरली म्हणजे कधी तो जेवणाचा घास मिळेल आणि मी खाईल असे गांडू दुसरे ह्याला आवडतो ना गांडूळ. तू का खात होतीस मी खात नव्हते आता हो बोलली. उचलून ह्याला देत होती ह्याला आवडतं म्हणून. आवडता प्राणी गांडूळ. बैठेंगे तो 500 रुपये मिलेगा खड़े रहेंगे तो कुछ नहीं हो जाएगा. मैं 500 मिलेगा.